कसं काय मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या बुधवार 26 मार्चच्या एपिसोडमध्ये काय घडलं ते आपण जाणून घेऊया. नंदिनी हँड मोल्डवरून जीवाला प्रश्न विचारत असते. ती म्हणते, जीवा, या हँड मोल्डमध्ये एक हात तर तुमचा दिसतोय आणि एक हात दुसऱ्या मुलीचा. याचा अर्थ आणि यामध्ये जे आहे ते जीवाच्या नावाचं आहे. मग के कोण आहे? त्या मुलीचं नाव काय होतं? हे जाणून घेणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण आता आपलं लग्न झालंय. मी तुमची बायको आहे. माझ्या नावासमोर तुमचं नाव लागतंय. तुम्ही मला हे सांगायलाच हवं, कोण होती ती मुलगी? तेव्हा जीवाला आठवतं की काव्या आणि मी हे हँड मोल्ड बनवून घेतलं होतं. तेव्हा काव्या म्हणाली होती की आपण आपल्या मुलांना आपल्या प्रेमाच्या गोष्टी रंगून रंगून सांगायच्या. काव्या ही एकानंतर एक प्रश्न विचारत असते. सांगा ना जीवा, कोण आहे ती मुलगी? आणि जर तुमचं एखाद्या मुलीवर प्रेम होतं तर तुम्ही माझ्याशी लग्न का केलं? काव्या, पार्थ यांच्यावर लग्नासाठी दबाव होता, परंतु तुमच्यावर तर कोणताच दबाव नव्हता. मग तुम्ही माझ्याशी लग्न का केलं? त्या मुलीशी लग्न का नाही केलं? जीवा सांगतो, हो, माझं एका मुलीवर प्रेम होतं, परंतु ते एकतर्फी प्रेम होतं. त्या मुलीवरचं माझ्यावर प्रेम नव्हतं, म्हणून मी तुमच्याशी लग्न करायला तयार झालो. काव्या विचारते, मग पुढे? जीवा सांगतो, त्या मुलीचं आता दुसऱ्या मुलाबरोबर लग्न झालंय, त्यामुळे तो विषय तेथेच संपलाय. आता माझंही लग्न झालंय आणि त्या मुलीचंही लग्न झालंय. तेव्हा काव्या ही जीवाला समजावून सांगते, आता मला खरी गोष्ट कळली की तुम्ही इतके दुःखी का असतात, चिडचिड का करतात. मला याआधी असं वाटायचं की माझ्यामुळेच तुम्ही इतके दुःखी असतात, परंतु आता मला खरं कारण कळलंय. तुम्ही आता सगळं विसरून जा, आयुष्यात पुढे जा. जर तुमचं त्या मुलीवर एकतर्फी प्रेम होतं तर तुम्ही आता आधीसारखं राहायला हवं. मी त्या जीवाला पाहिलंय जो नेहमी हसत खेळत राहायचा, आनंदी राहायचा. तुम्ही एक विचार करा, तुम्ही आता इतके दुःखी असतात, त्याचा तुमच्या आईबाबांना किती त्रास होतो, तुमच्या भावाला किती त्रास होतो. मला आधीसारखा जीवा हवाय. असं म्हणून नंदिनी ही हसू लागते. जीवा विचारतो, हसायला काय झालं? तर नंदिनी सांगते, याआधी मला वाटायचं की आपल्या लग्नामुळे तुम्ही दुःखी आहात, तुमच्या दुःखाचं कारण मी आहे, परंतु तसं काही नाहीये. आता तुम्ही मला बायको समजण्यापेक्षा एक मैत्रीण समजा. लग्नानंतर प्रेम होतंच, मग लग्नानंतर मैत्री का होऊ शकत नाही? पहिली पायरी ही मैत्री असू शकते. तुम्ही माझ्याशी सगळं शेअर करू शकता, मग तुम्हाला हे जास्त जड जाणार नाही. परंतु पार्थ याबद्दल काहीच बोलत नाही, पण नंदिनीला मात्र बरं वाटतं. थोड्या वेळानंतर सगळे ब्रेकफास्ट करत असतात. मानिनीने नाश्त्यासाठी डोसे बनवलेले असतात. त्यावेळेस विक्रम तिला म्हणतो, बरं झालं तू आज डोसे बनवले, नाहीतर नेहमीचं पोहे उपमा खाऊन खूप कंटाळा आला होता. तू असंच नवीन काहीतरी बनवत जा. मानिनी उत्तर देते, आता बस झालं, तुम्ही मला काही फरमाईश करू नका. तुम्हाला ज्या काही फरमाईशी करायच्या असतील तुमच्या सुनेकडे, नंदिनीकडे करा. तर विक्रम म्हणतो, हे चुकीचं आहे ना, आता तुला कोणतंच काम नाही याचा अर्थ तू माझ्या मागे लागणार का? तर मानिनी उत्तर देते, तुम्ही जी मिटक्या मारत चटणी खाताय ना, ती चटणी मीच केली आहे, त्यामुळे मला कोणतंच काम नाही असं काहीही नाहीये. या दोघांची बाचाबाची सुरूच असते. तेवढ्यात विक्रमला काहीतरी आठवतो आणि तो पार्थला विचारतो, पार्थ, काल सिंगापूरच्या क्लायंटबरोबर झालेल्या मीटिंगमध्ये तू नव्हतास. त्यांनी मला काही प्रश्न विचारले तर माझ्याकडे त्याची उत्तरही नव्हती. किती ऑकवर्ड वाटलं मला. तू का नाही आलास? पार्थला काय उत्तर द्यावं तेच समजत नाही. तेव्हा मानिनी विक्रमला म्हणते, असेल त्याला काही काम, त्यामुळे तो नाही आला. तर वसुआत्या बोलते, परंतु तो का नाही आला ते त्याला विचारायला पाहिजे ना. नक्कीच या लग्नाचा त्याला त्रास होतोय. पार्थ, तू सगळं सांगून टाक, उगच मनात कुढत बसू नकोस. मानिनीला खूप राग येतो आणि ती वसुआत्यावर चिडून म्हणते, वसुताई, तसं काहीही नाहीये. पार्थ हा कुढत बसणारा नाहीये, त्याने नक्कीच सांगितलं असेल. विक्रम जीवाला म्हणतो, जीवा, तू सुद्धा आता ऑफिसला यायला सुरुवात करायला हवी. तुझं लग्न झालंय, जबाबदारी वाढलीये. आधी तू पार्थच्या हाताखाली काम करायचास, आता तू स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतोस. आणि तुला काहीही अडचण आली तरी पार्थ तुला मदत करायला आहेस ना, मी सुद्धा आहे. हे ऐकून जीवाला खूप राग येतो, पण तो काहीच बोलत नाही. रम्या म्हणते, आज जेवणाच्या टेबलवर खूप शांतता आहे ना. तर वसुआत्या काव्याचं नाव काढते आणि म्हणते, काव्या नाहीये ना, त्यामुळे शांतता आहे. ती कालही नव्हती आणि आजही नाहीये. तर वसुआत्या म्हणते, बरंय ती नाहीये, मी तर म्हणते तिला माहेरी पाठवून द्या. तेवढीच तिच्या आईचीही काळजी घेईल, तिलाही वेळ मिळेल आणि पार्थला सुद्धा वेळ मिळेल. यावरून मानिनी वसुआत्यावर चिडून म्हणते, तुम्ही तुमचा नाश्ता करा ना, कशाला उगाच त्याच्या गोष्टींमध्ये लक्ष देताय. यामुळे वसुआत्यालाही खूप राग येतो
आणि या दोघींमध्येच भांडण सुरू होतं. तर वसू आत्या म्हणते, अशा गोष्टींमुळेच आईवडिलांना खूप त्रास होतो. माझ्याकडे तर अशी अनेक उदाहरणं आहेत की मुलींच्या लग्नामुळे आईवडिलांनी प्राण सोडलेत. नंदिनी चिडून म्हणते, बस झालं वसू आत्या, तुम्ही नेहमी असं बोलतात, काळजीच्या नावाखाली अभद्र बोलतात. माझ्या आईबद्दल असं काहीही बोलू नका. वसूला मोठा धक्काच बसतो आणि तिची बोलती बंद होते. तर नंदिनीला वाईट वाटतं. तर दुसरीकडे युग आणि आरुषी या दोघांची भेट होते. युग आरुषीला विचारतो, तुझ्या आईची तब्येत आता बरी आहे ना? आरुषी सांगतोय, हो, आता तिला बरं वाटतंय. तुमच्या घरामध्ये आता काय वातावरण आहे? युग सांगतो, मला तर आता माझंच घर माझं वाटत नाहीये, कारण घरात कायम भांडणं आणि ताणतणाव आहेत. आधी पारदादा हा किती शांत राहायचा, पण तो सुद्धा चिडचिड करायला लागलाय. त्याने ऑफिसमध्ये एका एम्प्लॉईच्या तोंडावर फाईल फेकून मारली. तर जीवा हा नेहमी मनातल्या मनात काहीतरी कुढत बसलेला असतो. काव्या आणि वसू आत्याची भांडणं सुरू असतात. आरुषी सांगते, हो तसंच झालंय. आधी काव्या आणि नंदिनी ताई सुद्धा किती एकमेकांशी सगळं शेअर करायच्या, पण आता त्यांच्यामध्ये सुद्धा कुरबुरी सुरू असतात. मला सुद्धा हे सगळं पटत नाहीये. युग म्हणतो, हो ना, आता जर त्यांच्या मनाविरुद्ध लग्न झालंय तर त्यांनी वेगळं व्हायला हवं ना. या लग्नात अडकून काय फायदा आहे? आरुषीला सुद्धा ते पटतं, पण आपल्या काळात काही नाहीये हे सुद्धा त्यांना माहीत असतं. युग म्हणतो, बरं झालं मला तू भेटलीस. मला मनातलं शेअर करायला कोणीच नव्हतं. आता मला बरं वाटतंय. तर आरुषी सांगते, हो ना, मी सुद्धा आधी नंदिनी आणि काव्याला सगळं शेअर करायचे, पण आता त्यांचं लग्न झाल्यापासून मलाही कुणी असं नव्हतं. तू मला भेटलास, मलाही बरं वाटतंय. तेवढ्यात आरुषीला बाबांचा फोन येतो आणि ती युगला बाय म्हणून तेथून निघून जाते. काव्या ही तिच्या रूममध्ये बसून जीवाने तिला पाठवलेली कविता ऐकत असते. ही प्रेम कविता ऐकून तिला खूप बरं वाटतं. तिला जुने दिवस आठवतात. यामध्ये जीवाने काव्याविषयी प्रेमाचे शब्द लिहिलेले असतात. आपलं लग्न आता पार्थशी झालंय, जीवाचं लग्न नंदिनीशी झालंय, हे सगळं विसरून काव्या या कवितेमध्ये हरवून गेलेली असते. तिला सगळे जुने दिवस आठवतात की जेव्हा आपण आणि जीवा भेटायचो, किती प्रेमाने राहायचो. आपण पुढच्या आयुष्याबद्दल, लग्नाबद्दल किती स्वप्न रंगवली होती, हे सगळं तिला आठवतं आणि ती खूप दुःखी होते. पण त्याच वेळेस रम्या तेथे येते. रम्याने ही कविता तर ऐकली नाही ना, अशी भीती काव्याला वाटते. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की रम्या काव्याला विचारणार की अजून किती दिवस तू हे लग्न टिकवणार आहे, की आयुष्यभर अशी दुःखी राहणार आहेस. काव्या तिला सांगेल की माझ्या आईची तब्येत सुधारली की मी लगेच सगळ्यांना आमचं लग्नाचं सत्य सांगेल. हे सगळं होत असतानाच रम्या काव्याच्या रूममधून तिचं मंगळसूत्र चोरेल आणि वसू आत्याला येऊन सांगेल की आता यावरून आपण घरात मोठा धिंगाणा करायचा. वसू आत्याही खुश होईल. तर काव्या ही नंदिनीला म्हणेल की मी ते मंगळसूत्र शोधणार नाही, कारण ते लग्नच महत्त्वाचं नाही तर मंगळसूत्राचं काय. यामुळे नंदिनीला मोठा धक्काच बसेल. मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच. परंतु तोपर्यंत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. कसं काय मंडळी,